भुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे गिरिजा रुद्र एका गाडीमध्ये असतात. गिरिजाच्या मनाची खूपच जास्त घालमेल असते, कारण ते एका फोनमुळे तिची अवस्था खूप जास्त डेंजर असते. इथे रुद्र तिला म्हणत असतो, गिरिजा नेमकं काय चाललंय, मी गाडी स्लो चालवू फास्ट चालवू की थांबवू काहीच कळत नाही. तेव्हा गिरिजा मनामध्ये विचार करू लागते, काय करू, सांगून टाकावं का ह्यांना की तुमच्याच वडिलांपासून मला धोका आहे. आता गाडी थांबलेली असते, तेवढ्यातच विशाखा आलेली असते. आता विशाखा आल्यानंतर रुद्र म्हणत असतो, चक्क ह्या आलात हो. मग ती लगेच पाठीमागे बसते. तेवढ्यातच तिथे श्रीसुद्धा आलेला असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, अरे श्रीदादा तू. तेव्हा तो म्हणत असतो, हो, कारण तुमची मैत्रीण येऊ शकते तर माझा मित्र येऊ शकत नाही का. तेव्हा गिरिजा म्हणत असते, अरे वा, ही तर चांगलीच गोष्ट आहे, मला तर ह्या सगळ्या गोष्टीचा आनंदच आहे. असं म्हटल्यानंतर चालेल माझी, मग तुमची काही हरकत नाही आहे ना. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही तर माझी आणि काय हरकत असणार आहे. चला. दुसऱ्या बाजूला सावी उर्वशी घरामध्ये असतात. तेव्हा इकडे उर्वशी म्हणत असते, कोणीच नाही आता घरामध्ये. हो, गिरिजा पण गेली मंदिरामध्ये. आता गिरिजा मंदिरामध्ये नाही गेली नुसती, ती आता मरणाच्या दारामध्ये गेली आहे. इकडे आता जी गिरिजा आहे ती विचार करू लागते. ती म्हणत असते, नेमकं काय आहे हे सगळं. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता काहीही झालं तरीसुद्धा काहीही होता कामा नये, ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलू लागते. इकडे दुसऱ्या बाजूला उर्वशी म्हणत असते, आपला प्लॅन जो आहे दादासाहेबांनी केलेला, तो प्लॅन मात्र अजिबात इकडे फ्लॉप होणार नाही. पण आत्या नक्की इकडे ती आज घरात येणार नाही ना. तेव्हा उर्वशी म्हणत असते, तुला दादासाहेबांच्या प्लॅनवर शंका आहे का. तेव्हा लगेच आता गिरिजाच्या खोलीतून काहीतरी पडल्याचा आवाज येतो, कारण प्रभास हा खोलीकडे गेलेला असतो आणि त्याचमुळे काहीतरी पडल्याचा जो काही आवाज आहे तो आवाज आलेला असतो. आता इकडे तो आवाज आल्यानंतर उर्वशी म्हणत असते, ही गिरिजा नक्की मंदिरात गेली ना, मग तिच्या खोलीमधून आवाज हा कसला येतोय असा विचार ती करते. इकडे वासंती आणि त्याचबरोबर नागेश्वर अगोदरच जंगलाच्या जवळ जाऊन पोहोचलेले असतात. हे मंदिर अक्षरशः जंगलामध्येच असतं आणि तेव्हा ते दोघेजणं जाऊन पोहोचल्यानंतर आता हे दोघे कुठे राहिले, अजून कसे नाही आले, असा वासंती विचार करते आणि बोलत असते. तेव्हा इकडे तो म्हणत असतो, तुमच्या सुनबाईने निघायच्या वेळेला त्या गाडीचा गोंधळ घातला ना, नाहीतर आतापर्यंत ती लोक कधीच पोहोचली असती, असं नागेश्वर म्हणत असतो. इकडे आता उर्वशी आणि सावी ह्या गिरिजाच्या खोलीमध्ये आलेल्या असतात. गिरिजाच्या खोलीमध्ये आल्यानंतर त्या पाहतात तर तिथे मात्र कोणीही नसतं. आणि तेव्हाच पाहिल्याच्या नंतर आता जी उर्वशी आहे ती सगळ्या ठिकाणी शोधाशोध करण्याचा प्रयत्न करते. पण शोधाशोध करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिला त्या खोलीमध्ये कोणी दिसत नाही. तेव्हा सावी म्हणत असते, मला एक गोष्ट सांग, इथूनच आवाज आला होता ना, मग आत्ता तर इथे कोणीही नाही आहे. तेव्हा लगेच इकडे ती म्हणत असते, हो, इकडे तर कोणीच नाही आहे, पण आवाज तर इथूनच आला होता. मग इथून आवाज आला होता तर कुठे गेले सगळे, असा सुद्धा विचार इथे केला जातो. असा विचार केल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे जो काही रुद्र त्याचबरोबर त्या दोघांची गाडी येऊन पोहोचते. त्या दोघांची गाडी येऊन पोहोचल्याबरोबर आता इकडे जो काही रुद्र नागेश्वर आहे तो म्हणत असतो, काय मग आज तुमच्या आईनं इकडे आमच्याकडे येऊनसुद्धा दिलं, ही तर फारच आश्चर्याची गोष्ट आहे, असं इकडे तो बोलू लागतो. तेव्हा लगेच आता रुद्र म्हणत असतो, हो, येऊ दिलं ना. तर आता उतरल्या उतरल्या गिरिजा जी आहे ती धावतच वासंतीकडे जाते आणि तिला म्हणत असते, आईसाहेब तुम्ही ठीक तर आहेत ना, तुम्हाला काही झालं तर नाही ना. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, ओ सुनबाई, अहो तुमच्यासमोर धनधाकट तर त्या दिसतात ना, मग त्यांना आणि काय झालेलं असेल, तुम्हाला असं का बरं वाटतंय. ह्या सगळ्या गोष्टी तो इथं बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की विशाखा म्हणत असते, हो, तर आता ह्या जंगलामधून जायचं आहे. इकडे आता जो प्रवास आहे तो फारच घाबरलेला असतो आणि घाबरल्यानंतर त्याला आता भीती वाटत असते. त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागतो की आता ह्या
उडगीला मला काही करून सावध केलं पाहिजे. हिला तर संशय आलाय की इथे कोणीतरी आहे म्हणून, पण आता ही ताबडतोब इथून गेलीसुद्धा पाहिजे असा विचार तो करू लागतो. आणि तेव्हा इकडे आता मंदिरामध्ये जंगलामध्ये जात असताना रस्त्यावरच ह्यांना गुरुजी भेटतात. गुरुजी म्हणत असतात, तुमचं नुकतंच नवीन लग्न झालेलं आहे. मग तुमचं नुकतंच लग्न झालेलं आहे तर मग नव्या नवरीला इथे नवरदेवाने म्हणजेच त्या मुलाने त्या मुलीला इथे मंदिरापर्यंत उचलून घेण्याची प्रथा आहे. मग जर तुम्ही उचलून घेतलं तर ही प्रथा आणि ह्या सगळ्या गोष्टी फारच छान होतात बरं का, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर रुद्र म्हणत असतो, माझी काहीच हरकत नाही, मी नक्की उचलून घेईल ना, असं म्हणून तो आता इकडे गिरिजाला उचलून घेणार असतो. पण गिरिजा म्हणत असते, पण नाही उचलून घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना. पण आता ते म्हणत असतात, नाही उचलून तर घ्यावंच लागणार आहे. तेव्हा स्त्री मात्र मुद्दामच इकडे जो रुद्र आहे त्याला इकडे चिडवण्याचं काम करत असतो. मुद्दामच चिडवत असताना आपण पाहतो की इकडे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो रुद्र आहे तो म्हणत असतो, नाही मला अजिबात आणि कसलाही प्रॉब्लेम नाही आहे, असं सुद्धा तो इथे बोलू लागतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे आपण पाहतो की वासंती म्हणत असते, चला म्हणजे आता हे जे काही पूजा आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या चांगल्या पद्धतीनेच मार्गी लागणार आहेत, असं सुद्धा वासंतीचं म्हणणं असतं आणि ते सगळं काही त्याच पद्धतीने व्यवस्थित होणार असतं. तर आता इकडे आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला विशाखाने आणि इकडे उर्वशीने आणि त्याचबरोबर सावीने पूर्णतः खोली शोधून काढलेली असते, पिंजून काढलेली असते. पण त्या खोलीमध्ये तिला मात्र कोणीही दिसलेलं नसतं. आणि तेव्हा ती म्हणत असते, नाही आपल्याला कसला तरी भास झालेला असेल आणि भास झालेला आहे असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेच सावी म्हणत असते, पण मला सांग मावशी, आवाज तर इथूनच आला होता ना. मग आवाज इथून आला होता तर इथे कसं कोणीच नाही आहे बरं. तेव्हा लगेच आता इकडे प्रवास म्हणत असतो, जाग बयांनो, इथून तुम्ही गेल्यानंतरच मला गिरिजाला अलर्ट करता येईल आणि सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित करता येतील, असं इकडे तो बोलत असतो. आता फायनली इकडे जो काही रुद्र आहे त्या रुद्रने गिरिजाला हातावरतीच उचलून घेतलेलं असतं आणि तो जंगलामधून चालू लागलेला असतो. त्याचसोबत आता उर्वशी आणि इकडे सावी निघालेल्या असतात. पुन्हा दाराच्या तिथे जाऊन दोघीजणी तिथे थांबतात आणि पुन्हा विचार करू लागतात, नक्की आवाज तर आतूनच आला होता, पण नेमकं कोण असेल आणि जर ती व्यक्ती होती तर ती व्यक्ती नेमकी गेली कुठे, असा दोघीजणी सुद्धा विचार करू लागतात. असा दोघींनी सुद्धा विचार केल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता रुद्रने उचलून घेतल्यानंतर तो सगळ्या काही त्या अनवाणी रस्त्याने, म्हणजे पायामध्ये काहीच घालायचं नसतं आणि पायामध्ये काहीच न घालता तो अनवाणी रस्ता इथे चालायचा असतो. आणि त्या अनवाणी रस्त्यानेच आता चालत असताना जो काही रुद्र आहे त्या रुद्राच्या पायामध्ये एक काटा टोचतो. त्याला काटा रुतला जातो आणि त्याचमुळे त्याचा जीव जो आहे तो अक्षरशः काकुळतीला आलेला असतो. त्याला तर फारच जास्त कसं तरी होत असतो. तो विचार करू लागतो की आता माझ्या पायामध्ये हा जो काही काटा आहे तो रुतलेला आहे, असा सुद्धा इकडे तो विचार करतो. आणि असा विचार केल्यानंतर आता तो पायातून काटा काढायचा प्रयत्न करत असतो. दोघेही जण एकमेकांच्या फारच जवळ असतात. इथे नशिबवान मालिकेचं टायटल सॉन्ग सुरू झालेलं असतं. तेव्हा रुद्र तो काटा काढतो पण त्याला काही ते जमत नाही. तेव्हा गिरिजा त्याच्या पायातला तो काटा काढते आणि काटा काढत असताना ती म्हणत असते, आता दोघांचं हे व्रत आहे तर मग ते दोघांनी मिळून पूर्ण केलं पाहिजे की नाही. तेव्हा इथेच वासंतीला फारच आनंद झालेला असतो. वासंती विचार करू लागलेली असते, खरंच इथे काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या दोघांचा जो संसार आहे तो कायम असाच राहिला पाहिजे, दोघांनी कायम असंच एकत्र राहिलं पाहिजे, असा इकडे आता वासंती विचार करत असते. आता रुद्र गिरिजाकडे पाहतच असतो. तेव्हा गिरिजाला सुद्धा फारच आनंद झालेला असतो. इकडे आपण पाहतो की नागेश्वर मनातच म्हणत असतो, किती आणि कशाही पद्धतीने तुम्ही जवळ आलात तरी सुद्धा मला चालेल, पण पण आज मात्र इथून ह्या जंगलातून तुम्ही बाहेर पडणार नाहीत, हे मात्र तेवढंच नक्की आहे, असं सुद्धा तो इथे बोलू लागलेला असतो. आता इकडे सगळेजण जंगलामध्ये जवळपास पोहतच आलेले असतात. तेव्हा वासंती म्हणत असते, बरं झालं रुद्र, इथे तुला समजून घेणारी आणि सांभाळून घेणारी बायको मिळालेली आहे. आता जवळपास त्या मंदिराच्या जवळ येऊन हे पोहोचतात. तिथे एक गुरुजी असतात आणि ते गुरुजी आता भाकीतं करत असतात. त्याचबरोबर बऱ्याच काही ज्या गोष्टी आहेत
त्यासुद्धा ते गुरुजी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे गुरुजी म्हणू लागतात, शेवटी इथे मंदिरापर्यंत तुमची जोडी येऊन पोहोचलीच म्हणायचं. आता मंदिर तर आलेलं असतं आणि तेव्हा जो काही रुद्र आणि त्याचसोबत गिरिजा हे दोघेही जण एकमेकांकडे पाहतच असतात आणि दोघेही जण एकमेकांकडे पाहत असताना खूपच नजरेमध्ये बराच वेळ हरवलेले असतात. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे दोघेही जण एकमेकांच्या नजरेमध्ये हरवल्यानंतर रुद्र तिला खाली सोडतो आणि दोघेही जण आता त्या ग्रामदेवतेच्या किंवा कुलदेवतेचे त्यांचं जे मंदिर आहे त्या देवीसमोर हात जोडत असतात, देवीला नमस्कार करत असतात. आता देवीला नमस्कार करत असताना इकडे जो काही रुद्र आहे तो रुद्रसुद्धा खूपच जास्त खुश असतो. पण इकडे जो काही इथे गुरुजी बसलेला असतो तो म्हणत असतो, तुम्हाला तुमचं नशीब आजमावून पाहायचं आहे का? आणि तिथे कवड्या असतात, कारण त्या कवड्यामुळे ते नशीब जे आहे ते खुलणारं असतं. आणि तेव्हा इकडे लगेचच जो रुद्र आहे तो रुद्र म्हणत असतो, मला पण बघू देच बरं इथे गुरुजी जोशीबुवा, तुमच्या ह्या कवड्या नेमकं माझं नशीब काय सांगतायत तर. तेव्हा आता इकडे जो काही नागेश्वर आहे तो म्हणू लागतो, काय चिरंजीव तुम्ही पण, तुम्हाला पण ह्याचे इथे ज्या काही कवड्या आहेत त्याचं वेड लागलेलं आहे का? तुम्ही का असं करताय? तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काही गरज नाही आहे. काय गरज आहे तुम्हाला हे सगळं काही करण्याची? आणि त्याहून लगेच आता इकडे जी काही वासंती आहे ती म्हणत असते, अहो काय हे काय करताय उगाचच, नाही ते उद्योग राहू देत ना. पण आता लगेचच इकडे गिरिजाचं नशीब सांगण्यासाठी गिरिजा पुढे येत असते. तेव्हा आता इकडे जे गुरुजी आहेत ते म्हणत असतात, खरं तर नशिबाचे पासे उलट उलट फिरणार आहेत. जी माणसं तुझ्यापासून दुरावलेली आहेत ती माणसं आता खूपच लवकर तुझ्याजवळ येणार आहेत, असं गुरुजींनी भाकीत केलेलं असतं. आणि असं भाकीत केल्यानंतर गिरिजाला तिचे वडील गेलेले त्या सगळ्या काही गोष्टी आठवतात. म्हणजे दत्तूचा कसा शेवटचा तो क्षण तिने अनुभवला आणि दत्तूने तिच्याच मांडीवर जीव सोडला आणि ती जोरातच बाबा बाबा करून ओरडली. आणि हे गुरुजींनी सांगितल्यानंतर आता नागेश्वर मनामध्येच म्हणत असतो, हे मात्र तुम्ही अचूक बोललात बरं का गुरुजी. कारण आता इकडे ज्या काही गिरिजा आहेत त्यांची लवकरच देवाघरी गेल्यावर इथे त्यांच्या गेलेल्या बाबाबरोबर किंवा दत्तूसोबत लवकरच भेट होणार आहे, असं आता इकडे तो बोलू लागतो. आणि तेव्हा इकडे गिरिजा विचार करू लागते की नेमकं कशाबद्दल बोलत असतील गुरुजी. माझ्यापासून माझे तर माणसं सगळेच हिरावले गेलेले आहेत. इथे माझी आई, त्याचबरोबर बाबा आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे मोनू असून सुद्धा माझ्याजवळ नाही आहे. त्यामुळे मला तर फारच वाईट वाटतंय, असा विचार आता गिरिजा करू लागत असते. आता इकडे गिरिजा हे सगळं काही विचार करत असताना तिच्या कानावर छकुली छकुली असा आवाज पडू लागतो. आता छकुली छकुली असा आवाज पडल्यानंतर गिरिजा विचार करते की नेमकं कोण असेल, इथे सुद्धा मला हा छकुली छकुली आवाज का बरं आलेला असेल. आता गिरिजा छकुली छकुली आवाज आल्यानंतर तिथे थांबत नाही, तर त्या आवाजाच्या दिशेने ती जाण्याचा प्रयत्न करत असते. विचार करत असते की काय करू, त्या आवाजाच्या दिशेने मी जाऊ का, काय करू, मला तर काहीच कळत नाही आहे. मला तर असं वाटतंय की मी त्या आवाजाच्या दिशेने नक्कीच गेलं पाहिजे, असा सुद्धा ती इकडे विचार करू लागते. आणि त्याचबरोबर ती त्या आवाजाच्या दिशेने सुद्धा जाण्याचा प्रयत्न करत असते. आता त्या अनवाणी रस्त्याने चालत असते आणि अनवाणी रस्त्याने चालत असताना आता पुढे एक बाई छकुली छकुली असं करत असते. तर गिरिजाला आवाज देणारी ती व्यक्ती कोण असेल असा विचार गिरिजेच्या मनामध्ये आलेला असतो. पण ती व्यक्ती फक्त आणि फक्त इथे छकुली छकुली असंच म्हणत असते आणि इथे एक एक कवडी ती टाकत असते. आता एक एक कवडी टाकत असताना गिरिजा ती पडलेली खाली एक एक कवडी उचलत असते, हातामध्ये घेत असते आणि पुढे चालत असते. इकडे आता गुरुजी म्हणत असतात, नशिबाचे फासे कधी पलटतील, कधी कोणाचं नशीब इथे भारी ठरेल हे मात्र सांगता येणार नाही. तेव्हा लगेच आता इकडे जो नागेश्वर आहे तो म्हणत असतो, तुम्हाला तुमच्या नशिबावर एवढाच भरवसा आहे, तुम्हाला तुमचं नशीब एवढंच मला तुम्हाला सांगता येतं, तर मग आमचं सुद्धा नशीब इथे जरा सांगून बघा बरं. तेव्हा वासंती म्हणत असते, अहो तुम्ही हे काय करताय, तुम्हाला काय हे उगाचच वेड्यासारखं खूळ लागलेलं आहे, हे बघा असं काहीही करू नका. तेव्हा लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, हे बघा तुम्ही जरा गप्प बसा, आम्हाला पण बघू दे ना की नेमकं नशीब आमचं कुठे आहे आणि काय आहे ते, आमचं नशीब काय सांगतंय हे कळू देत ना. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, हो तुमचं नशीब आता खूपच मोठ्या संकटामध्ये आहे, तुम्ही खूप मोठ्या या
सगळ्या गोष्टीपासून लांब आहेत. ज्या गोष्टी होणार आहेत, ज्या गोष्टी ज्याच्याकडून हिसकावून घेतलेल्या आहेत, त्या गोष्टी इथे त्यालाच मिळणार आहेत. तेव्हा लगेच इकडे दुसऱ्या बाजूला जी काही देवकी आहे, देवकी छकुली छकुली म्हणत असते, एक एक कवडी टाकून पुढे चालत असते. तेवढ्यातच आता गिरिजा पाठवून आलेली असते आणि म्हणत असते, ओ थांबा, ओ मावशी थांबा. इकडे आता गिरिजा आणि देवकीची भेट होणारच असते. तर इकडे जो गुरुजी आहे तो इकडे जो नागेश्वरला नशीब सांगत असतो. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, आत्तापर्यंत माझं नशीब कधीच कोणी बदलू शकलेलं नाही आणि बदलणार आहे. तर माझं नशीब मी स्वतः लिहितो आणि ते मी स्वतःच घडवितो. मी माझ्या नशिबामध्ये कोणालाही तो अधिकार दिला नाही, असं आता इकडे तो गुरुजींना सांगत असतो. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, त्या भ्रमातून बाहेर या, हा कवड्यांचा खेळ आहे. आता कवड्यांचा खेळ म्हटल्यानंतर पुन्हा देवकी एक एक कवडी खाली टाकत असते. आता लगेचच नागेश्वरला राग आलेला असतो. नागेश्वर म्हणत असतो, काय रे लफंग्या, 2 पैशासाठी कोणाचे कसलेही आणि कशाही पद्धतीचे नशीब तू सांगायला बसलास का काय? हे घे पैसे आणि तुला पैसेच हवेत ना. तेव्हा वासंती नागेश्वरला अडवण्याचा खूप प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, अहो काय करताय तुम्ही, जरा शांत बसा ना. हे बघा असं काही करू नका ना, प्लीज शांत बसा. तेव्हा इथे नागेश्वर तिला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो, 1 मिनिट, तुम्ही जरा थांबणार आहात का? तुम्ही गप्प बसणार आहात का? आता गिरिजा फायनली देवकीपर्यंत जाऊन पोहोचलेली असते. इकडे बघा ना नियतीचा खेळ कसा आहे. तिकडे जो काही गुरुजी आहे तो नागेश्वरचे दिवस भरलेले आहेत म्हणून नशीब सांगत आहे. तर इकडे आता जे काही तुझ्यापासून तुझी नाती दूर झाली आहेत ती तुला भेटणार आहेत, असं सुद्धा गुरुजींनी इथे आता गिरिजाला सांगितलेलं असतं. खरंच प्रेक्षकांनो, किती गुरुजी आहेत. प्रत्येक गुरुजी आत्तापर्यंत भेटतो आणि तो नशीबच सांगतो. आता जेव्हा गिरिजा आणि त्या दोघीजणी भेटतात तेव्हा लगेचच आता देवकीला तो क्षण आठवतो. कशा पद्धतीने छकुली लहान असताना ती आणि अंगद छकुलीबरोबर खेळायचे. सगळ्या गोष्टी इथे छकुलीसोबतच ते एकत्र घालवायचे. हे सगळं आता इकडे देवकीला गिरिजा भेटल्याबरोबर आठवायला लागलेलं असतं आणि हे सगळं काही आठवल्यानंतर आता तिला मात्र फारच जास्त अस्वस्थ होऊ लागलेलं असतं. आणि अस्वस्थ झाल्यानंतर इकडे गिरिजा म्हणत असते, अहो मावशी तुम्ही कोण आहात? मावशी तुम्ही कोण आहात? असा प्रश्न गिरिजाने तिला विचारलेला असतो. आणि असा प्रश्न गिरिजाने तिला विचारल्यानंतर आता इकडे लगेचच जी काही देवकी आहे ती गिरिजाकडे पाहतच असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर फारच जास्त इंटरेस्टिंग आणि कमाल धमाल असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे प्रेक्षकांनो, इथे आता देवकीने गिरिजाला हात लावलेला असतो. तिला ती तोंडावरून हात फिरवत असते आणि म्हणत असते, माझी छकुली माझी छकुली. तेव्हा गिरिजा म्हणत असते, अहो तुम्ही काय बोलताय, मी तुमची छकुली कशी काय असू शकते? तेव्हा इकडे वासंती आजूबाजूला पाहते तर गिरिजा नसते आणि तेव्हा ती विचार करू लागते की गिरिजा कुठे गेली. गिरिजा गिरिजा म्हणून ती आवाज देऊ लागते. तर इकडे गिरिजा म्हणत असते, हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी तुमची गिरिजा नाही आहे. तेव्हा लगेचच इकडे देवकी म्हणत असते, नाही तूच माझी गिरिजा आहेस. हे बघा तुमची इकडे छकुली कोण आहे सांगाल का? तेव्हा इकडे आता देवकी म्हणत असते, माझी छकुली माझ्यापासून दूर गेली, मला माझी छकुली पाहिजे, मला माझी छकुली मिळवून देतेस का? तेव्हा ती म्हणत असते, तुमची छकुली कुठे आहे? तेव्हा ती म्हणत असते, माझी छकुली एका नागाने माझ्याकडून दूर केली, माझ्याकडून माझी छकुली माझ्या नागाने दूर केली. असं म्हटल्याबरोबर कोण आहे ती व्यक्ती, असं गिरिजा विचारत असते. इकडे आता नागेश्वर गिरिजाला मारण्याचा फुलटू प्लॅन बनवत असतो आणि गिरिजाला मारण्याचा फुलटू प्लॅन बनवल्यानंतर आपण पाहतो की तो म्हणत असतो, काही जरी झालं तरीसुद्धा ती पोरगी ह्या जंगलातून बाहेर येता कामा नये. काही जरी झालं ना तरीसुद्धा. तेवढ्यातच आता इकडे देवकी सांगत असते, मला आणि माझ्या कुटुंबाला, माझ्या छकुलीला आणि मला वेगळं करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, तर ती समोर आहे. कोण आहे ती व्यक्ती सांगा? असं म्हटल्याबरोबर आता इकडे देवकी हात करते. देवकीने हात केल्याबरोबर इकडे आता गिरिजा पाहत असते. तिच्या पाठीमागे जो काही नागेश्वर आहे तो उभा असतो आणि गिरिजा तिकडे पाहतच असते. कारण देवकीने सगळं काही त्या नागेश्वरचं रूप ते सगळं पाहिलेलं असतं आणि देवकीला तिच्या मुलीला कशा पद्धतीने जिवंत जाळलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी देवकीने आता गिरिजाला सांगितलेल्या असतात. मला माझी छकुली मिळवून दे, मला माझी छकुली शोधण्यासाठी तू मदत कर, असं आता इकडे
जी काही देवकी आहे तिने गिरिजाला सांगितलेलं असतं आणि गिरिजाने सुद्धा आता इकडे देवकीला वचन दिलेलं असतं की आता काही जरी झालं तरी सुद्धा तुमची छकुली शोधून देण्यासाठी मी तुम्हाला मदत करेल. आणि तेव्हा देवकी समोर उभ्या असलेल्या त्या नागेश्वरकडे हात करते आणि म्हणत असते, त्या राक्षसाने, त्या नाग्याने माझा संसार उद्ध्वस्त केलाय, आम्हा सर्वांना त्याने इथे वेगळं केलेलं आहे, असं आता इकडे देवकी गिरिजाला सांगत असते. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.